नमस्कार, शुभक किचनमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे। बघा, हे पापड जे आहे ज्वारीच्या पिठापासून केलेलं आहे, पण ज्वारी भिजवून घेतलेली आहे। आणि बघा किती छान खुसखुशीत दिसत आहे, जसे फिंगर दिसतात तसे एकदम। आणि बघा खूप छान कलर आलेला आहे आणि तळल्यावर छान दुप्पट टिप्पट फुलतात। संपूर्ण व्हिडिओ व्यवस्थित बघा, कुठे स्किप करू नका, म्हणजे तुम्हाला रेसिपी व्यवस्थित करता येईल आणि परफेक्ट जमेल। बघा, चला तर मग सुरू करूया रेसिपी। त्यासाठी मी एक गंजी भरून ज्वारी घेतली, छान पांढरी ज्वारी घ्यायची आहे आणि 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे मस्त। आणि आता याला धुवून घेतल्यानंतर 3 दिवस भिजत ठेवायची आहे। बघा, भरपूर पाणी टाकून। हा 1 दिवस बघा, आज मी भिजू घातली आहे, दुसऱ्या दिवशी याच्यावरचं पाणी मी काढून टाकलेलं आहे। आणि आता परत यामध्ये पाणी टाकून द्यायचं आहे। वाटल्यास 1 ते 2 पाण्याने धुवून घ्यायचं, जर तुम्हाला त्याचा दुर्गंध येत असेल तर। दुसऱ्या दिवशी पण मी याच्यावरचं पाणी काढून टाकलेलं आहे। बघा, हा दुसरा दिवस आहे ज्वारीचा। आणि परत एका मोठ्या भांड्यात मी काढून घेते आणि तिसऱ्या दिवशी परत धुवून वगैरे छान स्वच्छ, तिसऱ्या दिवशी सकाळी स्वच्छ धुवून घेतली आहे। बघा, थोडा व्हिडिओ स्किप झालेला आहे दुसऱ्या दिवशीचा, आणि हा तिसऱ्या दिवशीचा ज्वारीचा व्हिडिओ आहे। बघा, ज्वारी छान स्वच्छ धुवून घ्यायची, हाताने मळून छान। जो दुर्गंध येतो तो पण निघून जातो, भिजू घातल्यामुळे थोडासा दुर्गंध येतो। आणि चाळणीवर निथळत ठेवायची ज्वारी। बघा, 10 मिनिटं निथळत ठेवल्यानंतर सुती कपड्यावर छान फॅन खाली सुकून घ्यायचे। उन्हात वाळवायची नाही आहे ज्वारी, घरातच फॅन खाली सुकून घ्यायची आहे। बघा, 1 ते 1.5 तासात छान सुकून गेलेली आहे। आणि माझ्याकडे घरीच चक्की असल्यामुळे मी थोडीशी ज्वारी आहे मी घरीच दळून घेते, किंवा तुम्ही मिक्सरमधून पण काढू शकता। बघा, ज्वारी मी दळून घेतली आहे आणि आता चाळणीवर गाळून घेते, किंवा कॉटनच्या कपड्यावर गाळून घेतलं तरी चालतं आहे। याचा थोडाच कोंडा निघणार आहे। बघा, मैद्याच्या चाळणीने गाळून घ्यायचं आहे, जी बारीक असते ती। बघा, थोडंसं जाडसर जो भाग निघतो तो टाकून द्यायचा आहे। जर कपड्याने चाळलं तर भरपूर कोंडा निघेल, तुम्हाला जसं आवडत असेल तसं तुम्ही करू शकता। बघा, जे पीठ आहे ते संपूर्ण मी चाळून घेते छान। ज्वारी थोडी ओलसर असली तरी चालते। आणि आता पीठ परत मी मोजून घेते। बघा, त्याच गंजीने 1 गंजी असं पीठ घेतलेलं आहे आणि आता याच्यात भरपूर पाणी टाकून भिजवून घ्यायचं आहे। यावेळेस पाणी मोजायचं नाही आहे। बघा, थोडं थोडं पाणी टाकायचं आहे, म्हणजे गिठळा पकडणार नाही। एकदम जर पाणी टाकलं तर गिठळा पकडेल, म्हणून थोडं थोडं पाणी टाकायचं आहे आणि छान हाताने भरपूर पाणी टाकून छान मिक्स करून घ्यायचं आहे। बघा, भरपूर पाणी टाकायचं आहे, कारण यावरचं पाणी आपल्याला दुसऱ्या दिवशी काढून टाकायचं आहे। बघा, आता तिसऱ्या दिवशी मी सायंकाळी झाकून ठेवते रात्रभर, आणि चौथ्या दिवशी सकाळी बघा यावरचं पाणी काढून टाकायचं आहे पूर्ण। जोपर्यंत ज्वारीचं पीठ येत नाही तोपर्यंत पाणी काढायचं आहे। बघा, सर्व पाणी असं गढूळ गढूळ पाणी निघून जाते, त्याच्यावरचं तांबं पण निघून जाते। हे बघा, छान असं आपण याला चीक पण म्हणू शकतो। बघा, छान असं घट्टसर तयार झालेलं आहे ज्वारीच्या पिठाचं। आता यापासून आपण ज्वारीचे धापडे करूयात। थोडे मी पळसाच्या पानावरची जी रेसिपी आहे ती आधीच टाकलेली आहे। 2 भागामध्ये मी काढून घेतलं होतं, छोट्या गंजीमध्ये जेवढं घेतलं त्याचे पळसाच्या पानाचे धापडे मी दाखवले आहे तुम्हाला। आणि आता एका भागामध्ये मी आता साधे धापडे करते। त्यासाठी गंजीने 1 गंजी मोजून मी जे मिश्रण घेतलं त्या गंजीने 3 गंजी पाणी घेतलेलं आहे। यावेळेस पाण्याचं माप बरोबर घ्या। 1 गंजी जे ज्वारीचं पीठ आहे ओलं, त्यामध्ये 3 गंजी गरम पाणी करून उकळून घ्यायचं आहे आणि 1 गंजी बाजूला काढून ठेवायचं आहे। आणि गरम पाण्यामध्ये मीठ, तीळ सर्व असं टाकून घेतलेलं आहे। आणि आता थोडं थोडं करून ज्वारीचं जे भिजवलेलं पीठ आहे ते टाकून घ्यायचं आहे। एका हाताने छान खुरून घ्यायचं आहे। ज्या भांड्यात तुम्ही करता ते भांडं छान जाड बुडायचं घ्यायचं आहे आणि सुरुवातीला हाय फ्लेमवर छान पट्ट मिक्स करून घ्यायचं आहे। कुठेही बूड लागणार नाही याकडे लक्ष द्यायचं आहे। उकळी येईपर्यंत छान पटापट असं फिरवत राहायचं आहे। पाण्याचं प्रमाण बरोबर मी 1 गंजी मिश्रण होतं तर 3 गंजी पाणी घेतलेलं आहे।
आणि त्याच्यातलं थोडं काढून ठेवलं आहे साईडला, कारण काही ज्वारीला पाणी कमी लागतं, काही ज्वारीला जास्त लागतं. आणि बघा, जे गरम पाणी मी साईडला ठेवलं होतं ते मी थोडं थोडं टाकून घेते. बघा, एक उकळी आलेली आहे आता छान. थोडं थोडं पाणी टाकायचं आहे, कारण घट्टसर आहे अजूनही आणि शिजायला थोडा वेळ आहे, म्हणून भरपूर असं पातळच लागेल. आणि 5-5 मिनिटांनी असं झाकण ठेवून चेक करायचं आहे आणि खोरत राहायचं आहे. बघा, छान पांढरा शुभ्र असा कलर आलेला आहे. बघा, 2 ते 3 मिनिटांनंतर चम्मच टाकून परत एकदा असं चेक करून घ्यायचं आहे. जवळपास 15 ते 17 मिनटं संपूर्ण लागतीलच. आणि मिश्रण थोडं आहे, जर प्रमाण 1 किलोचं वगैरे असेल तर भरपूर वेळ लागेल. परत झाकण ठेवून 5 ते 10 मिनिट होऊ द्यायचं आहे, कारण अजून बराच वेळ आहे. आणि व्हिडिओ मी थोडा फास्ट केलेला आहे, कारण खूप मोठा व्हिडिओ होईल. आणि बघा, वर येणार नाही याकडे लक्ष द्यायचं आहे. माझा गंज आहे जो जाडबुडाचा आहे आणि फुल भरला आहे, म्हणून मी थोड्या वेळाने चेक करते. तुम्ही बघू शकता. आता परत मी एकदा चेक करून घेते. बघा, थोडं वर आलेलं आहे आणि छान खोरून घ्यायचं आहे. आणि खायला फार चविष्ट लागतात, खमंग खुसखुशीत अशी धापड्याची रेसिपी आहे. साध्या पिठाचे जे धापडे लागतात त्यापेक्षा 100 पटीने छान क्रंची आणि क्रिस्पी होतात आणि फारच टेस्टी लागतात. एकदा नक्की करून बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बघा, मस्त असं छान शिजत आलेलं आहे. परत मी 2 ते 3 मिनिट झाकून ठेवते. आता टोटली 17 ते 18 मिनिट झालेले आहे. मी परत सांगते, मिश्रण थोडं आहे, ज्वारीचं पीठ थोडं आहे, म्हणून थोडा वेळ कमी लागतो. जर 1 किलोचं प्रमाण असेल तर भरपूर वेळ लागेल. मी एकदा चेक केलं वर आलं की नाही पीठ, कारण फुल भरलेलं आहे भांडं. बघा, थोडं वर आलेलं आहे. बघा, छान घोटून घेतलेलं आहे. यामध्ये तुम्हाला जर आवडत असेल तर थोडंसं 2 ते 3 चमच भिजवतानाच तांदळाचं पावडर टाकलं तरी चालते. घरीच केलेलं तांदूळाचं पावडर असेल तर नक्की टाकून बघा, आणि खायला फार क्रिस्पी होतात. आणि बघा, आता बस धापड्याचं जे मिश्रण आहे ते होतच आलेलं आहे. बघा, छान झालेलं आहे आणि कलर पण चेंज झालेला आहे. आता धापड्याचं पीठ शिजलं हे कसं समजायचं, तर एका प्लेटमध्ये थोडं काढून बघायचं आहे. थोडं उकळून शिजून दिलं आहे. बघा, कलर पण चेंज झालेला आहे. आणि आता एक प्लेटमध्ये मी तुम्हाला थोडंसं काढून दाखवते. बघा, कुठेही इकडे तिकडे पसरत नाही आहे आणि छान असं शिजलेलं आहे. किंवा तुम्ही पाण्यात पण टाकू शकता. पाण्यामध्ये टाकून बघायचं आहे. जर पाण्यामध्ये जर वर आलं तर छान शिजलेलं आहे पीठ. आणि आता मी धापडे टाकून घेण्यासाठी एका छोट्या गंजीमध्ये काढून घेते आहे. आणि यामध्ये वरून थोडा ओवा टाकलेला आहे. बघा, शिजवताना जर ओवा टाकला तर थोडा कलर चेंज होतो, म्हणून मी वरून टाकलेला आहे. आता एक कॉटनचा कपडा पाण्यामध्ये ओला करून घेतला आहे. आणि बघा, अशी पटापट मी छान ज्वारीच्या पिठाचे पापड टाकून घेते. जाड पातळ जसे आवडतील तशी टाकले तरी चालतात. आणि घरातच मी फॅनखाली टाकून घेते आहे. बाहेर फार धूळ असते त्यामुळे मी, आणि ऊन पण फार असते, म्हणूनच घरात मी टाकून घेते. बघा, पटापट असे छान येतात. चिकट असं छान शिजलेलं आहे. बघा, तुम्ही बघू शकता. आणि छान येत आहेत. फारसं असं कठीण नाही आहे. नवीन शिक्यांना पण करता येईल असा हा व्हिडिओ मी तयार केलेला आहे. आणि संपूर्ण माहिती मी व्यवस्थित सांगितलेली आहे. कुठेही व्हिडिओ स्किप करू नका, म्हणजे तुम्हाला करताना त्रास होणार नाही. बघा, फॅनखाली छान सुकलेलं आहे. संध्याकाळपर्यंत छान पांढरे पण झालेले आहे. आणि आता मी संध्याकाळी बघा पूर्ण सुकल्यानंतर पलटवून घेते आणि यावर पाणी टाकून घेते. थोडं थोडं पाणी टाकायचं, एकदम पाणी टाकायचं नाही आहे.
आणि किंवा पॉलिथिनवर टाकले तर पटकन निघून जातील, पण कॉटनच्या कपड्यावर असं बॅक साईडने पाणी टाकून, मागच्या साईडने पाणी टाकून असे छान काढून घ्यायचे. थोडं मी एकाच हाताने व्हिडिओ करते त्यामुळे थोडंसं व्हिडिओ पुढे मागे होईल. बघा छान निघत आहेत, अलगद निघतात. फक्त पाणी टाकून 2 ते 3 मिनिट थांबायचं आहे आणि नंतर काढायचे, म्हणजे छान पटापट निघून येतात, कुठेही अडचण येणार नाही. बघा फार सोपी अशी रेसिपी आहे, एकदा नक्की करून बघा. बघा छान वाळलेले आहे. मी परत ताटामध्ये काढून घेते आणि कपड्यामध्ये गुंडाळून मी 2 ते 3 दिवस छान वाळवून घेते. कलर खूप सुंदर आला आहे आणि कोणी ओळखणार नाही की ही ज्वारीच्या पिठाचे पापड आहेत, धापोडे आहेत. बघा आता मी तुम्हाला तळून दाखवते आणि छोटी साईज केली आहे. बघा दुप्पट फुलणारे असे छान खमंग खुसखुशीत पापड तयार झाले. बघा खायला तर फारच छान असं टेस्टी लागतात, वेगळीच अशी आंबूस चव येते छान आणि मला फार आवडतात. तुम्हाला कशी वाटली रेसिपी नक्की सांगा. आणि बघा सुंदर दिसत आहेत आणि आता मी तुम्हाला एक तोडून दाखवते. आवडली ना रेसिपी? चला तर मग पटकन एक लाईक करा, मस्त खा आणि स्वस्त राहा.